उपालीची उप्रती। उपालीची उप्रती। वस्त्रालंकारांचे गाठोडे। भगवान गौतम बुद्धांनी सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर ऋषी पत्तन मुदायमध्ये पहिला वर्षावास केला। त्याच पवित्र स्थळी 60 साधकांना अरहंत अवस्थेपर्यंतची साधना करून बहुजनांच्या हिता सुखासाठी त्यांना विभिन्न दिशांना पाठविले। स्वतः भगवान बुद्ध पूर्व दिशेकडे निघाले। गयेतील काश्यप बंधूंना मिथ्या कर्मकांडापासून मुक्त करून कल्याणकारी साधना शिकविली आणि दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मगध नरेशाला धर्म शिकविण्यासाठी राजगृह नगरीत आले। महाराज बिंबिसार या शुद्ध धर्माच्या सात्विक प्रभावाने प्रेरित होऊन भगवान बुद्धांचा अनुयायी बनला। महाराज शुद्धोधनांना आपल्या पुत्राच्या अमूल्य उपलब्धी आणि सखलतेची बातमी मिळाली तेव्हा त्यांचे हृदय भावविभोर झाले। त्यांनी मुलाला कपिलवस्तूला भेट देण्याचे निमंत्रण दिले। फार मोठ्या भिक्षुगणांसह लोककल्याणाच्या हित भावनेने भगवान कपिलवस्तू शहरात पोहोचले। कपिलवस्तूमध्ये राहणारे शाक्यवंशीय भगवानांच्या उपदेशाने भारावून गेले। फार मोठ्या संख्येने ते या शुद्ध धर्माच्या पथावर आरूढ झाले। राजकुमार नंद प्रव्रजित झाला, पुत्र राहुत प्रव्रजित झाला। काही दिवसानंतर भगवानांनी शाक्यदेश सोडला व ते नजीकच्या मल्लदेशाकडे निघाले। मल्लदेशांतील अनुपिया नावाच्या कसब्यात काही दिवस राहिले। भगवान कपिलवस्तू सोडून गेल्यानंतर त्यांच्या धार्मिक प्रवचनांवर उपदेशावर सतत खूप चर्चा होत राहिली। लोकांच्या मनात साधनेच्या प्रती प्रबळ धर्म संवेग जागता राहिला। अनेक शाक्य राजकुमार आपले घरदार सोडून भिक्षू बनून भगवानांच्या समवेत साधना करण्यात सामील झाले। जे घरी राहिले होते त्यांच्या मनातही या सद्धर्माविषयी आत्मीयता जागृत झाली होती। त्यांतील 6 राजवंशीयांनी मल्लदेशात भगवान बुद्धांना अनुग्रह घेण्यासाठी शरण जाण्याचा निर्णय घेतला। त्यातील शाक्य राजा भद्दिय, राजकुमार अनिरुद्ध, आनंद, भीगू, किंबल आणि देवदन असे राजसेवक उपालीसह अनुपियाकडे निघाले। उपाली राजघराण्याचा न्हावी होता। दीर्घ काल राजघराण्याची सेवा करीत होता। राजकुमार सिद्धार्थाचेही तो लहानपणी केस कापीत असे आणि त्यांना नीट नेटके सजवीत शृंगारीत असे। राजपुत्रांनी वाटेत सेवाचाकरी करण्यासाठी सेवक म्हणून उपालीलाही बरोबर घेतले होते। आपल्या राज्याची सीमा ओलांडून मल्ल देशाच्या सीमेत प्रवेश करताच 6ही राजपुत्रांनी आपापल्या अंगावरील भरजरी वस्त्रे आभूषणे उत्तरवली आणि गृहत्यागी माणसाला शोभेचा पोशाख करून साधी वस्त्रे घालून निघाले। त्या सर्व मौल्यवान वस्त्राभूषणांचे एक गाठोडे बांधले व उपाली न्हाव्याला देऊन ते, भल्या माणसा, हे तुझ्यासाठी आहे, जीवनभर तुला हे पुरेल, हे घेनी तू परत जा, आम्ही भगवान गौतम बुद्धाकडे प्रव्रजित होण्यासाठी जात आहोत। उपाली अवाक झाला, एवढे दागिने मलाच काय, माझ्या पुढील 2 पिढ्यांना उदरनिर्वाहाची चिंता नाही। अत्यंत प्रसन्न मनाने आपल्या मालकांना नमस्कार करून तो घराकडे परतला। पण थोडेसे चालून गेल्यावर तो विचार करू लागला की मी या गाठोड्यासह घरी परतलो तर लोकांना संशय येईल। याने राजपुत्रांना ठार मारून तर ही संपत्ती लुटून आणली नाही। शाक्यवंशी फार तापट रागीट स्वभावाचे असतात। नुसती शंका आली तर मला सुळावर चढवतील, माझे डोके उडवतील। ना बाबांना असलं धन मला नकोच, मी आपलं पोट मोल मजुरी करून भरीन।
ही वस्त्राभूषणे संपत्ती माझ्या उपयोगाची नाही. त्याने ते गाठोडे झाडाला टांगून ठेवले. त्यावर एक सूचनावजा चिठ्ठी चिकटवून ठेवली. हे गाठोडे ज्या कोणा वाटसरूला मिळेल त्याने घेऊन जावे व याचा निःसंकोच उपभोग घ्यावा. ज्याला कोणाला हे गाठोडे मिळेल त्याचे कोटकल्याण होऊन जाईल. आपल्या भाग्याची अपार प्रशंसा करील. अशा प्रसन्नतेत असतानाच त्याच्या डोक्यात एक विचार विजेसारखा चमकला. ही सारी संपदा सुखासीनता वस्त्राभूषणेच नव्हे तर राजघराण्याचे सारे ऐश्वर्य आराम विलास वैभव या सर्वस्वाचा त्याग करून भिक्षूचे जीवन जगायला ही सारी मुले का निघाली. निश्चितपणे त्या अकिंचन अवस्थेमध्ये राजेश्वर्यापेक्षा अधिक सुख असले पाहिजे. भगवान बुद्ध जितके दिवस राजधानी कपिलवस्तूमध्ये राहिले त्या काळात चांगली प्रशंसा ऐकली, त्यांची कीर्ती ऐकली. अर्थात निश्चितच त्यांचा मार्ग परमसुखाचा असणार म्हणून मलाही घरदार सोडून त्याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे. राजपुत्रांकडून वस्त्राभूषणांची गठडी घेतली. त्या गठडीनेच आता त्याच्या मनात प्रचंड धर्मभावना प्रज्वलित केली. तो तातडीने लगेच उलट्या पावली धावत पळतच परतला. त्याने त्या 6ही राजपुत्रांना गाठले आणि म्हणाला, मी देखील आपल्याबरोबर भगवान बुद्धांना शरण येतो. अनुशासनाप्रमाणे भिक्षूचे जिणे जगतो आणि मनुष्य जीवन सार्थक करून घेतो. राजपुत्र प्रसन्न झाले. त्यांनी उपालीला बरोबर घेतले. 7ही जण अनुपियातील मल्लांद्वारा अर्पित विहारात पोचले. भगवान बुद्ध तेथेच भिक्षूंसह थांबले होते. सर्वांनी भगवान बुद्धांना प्रणाम केला व प्रव्रजा मागितली. जेव्हा भगवानांनी स्वीकृती दिली तेव्हा त्या 6ही जणांनी सांगितले, भगवान, प्रथम उपाली न्हाव्याला दीक्षा द्या, त्यानंतर आम्हाला. असं झालं तर संन्यस्त जीवनात हा आम्हाला ज्येष्ठ व पूजनीय होईल. भिक्षू संघाच्या अनुशासन नियमांप्रमाणे त्याला प्रथम नम्र होऊन आम्ही नमस्कार करू. आपल्याच पूर्वीच्या सेवक न्हाव्यास वाकून नमस्कार केला तरच आमचा अहंकार नष्ट होईल. भगवान, आम्हा राजपुत्रांना फार मोठा अहंकार असतो आणि शाक्यवंशी राजपुत्रांचे तर विचारूच नका. सर्व वर्णात क्षत्रिय वर्ण श्रेष्ठ आणि त्यात आम्ही तर शाक्यकुलीन इक्ष्वाकू वंशातले म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा अहंकार कसा नष्ट होणार आणि अहंकार नष्ट झाल्याशिवाय मुक्ती कशी मिळणार. भगवानांनी त्यांचे म्हणणे प्रसन्नतेने स्मित हास्य करून स्वीकारले. या शाक्यवंशीय राजपुत्रांच्या भिक्षू जीवनात भिक्षू उपाली अग्रणी झाला. पुढे योग्य वेळी भदंत उपाली भिक्षूंच्या विन्यक्षेत्रात सर्व भिक्षुत अग्रस्थानी राहिला. त्याला अग्र उपाधी मिळाली. उपसंपदा प्राप्त केल्यानंतर एकदा उपालीने भगवानांजवळ विपश्यना साधना विधी शिकून त्यांची प्रार्थना केली. भन्ते भगवान, मला अरण्यात निवास करण्याची परवानगी द्यावी. भगवान म्हणाले, अरण्यात जाऊन साधना करून तुझे ध्यान एकांगी होईल, पण इथे विहारात माझ्याजवळ राहून साधना केलीस तर सर्वांगीण ज्ञानप्राप्ती होईल. तू ग्रंथधूर आणि विपश्यनाधूर म्हणजे परियत्ती आणि पटिप्ती म्हणजेच धर्माचा सैद्धांतिक पक्ष आणि व्यावहारिक पक्ष या दोहोंतही पारंगत होशील, परिपूर्ण होशील. म्हणून अरण्यात न जाता इथेच राहून विहारातच अध्ययन कर. भिक्षू उपालीने भगवानांचे म्हणणे मान्य केले व त्यांच्या सान्निध्यात राहून अर्हंत अवस्था प्राप्त करून घेतली. त्याबरोबरच भिक्षूंसाठी तयार केलेल्या विनयशील म्हणजेच भिक्षू अनुशासन संहितेची पूर्ण माहिती करून घेऊन तद्वत आचरण आरंभिले. उपाली भगवानांच्या ज्येष्ठ शिष्यांतील एक शिष्य बनला. उपालीची धर्मनिष्ठा आणि प्रशंसनीय आचरणशीलता पाहून भगवानांनी संतुष्ट होऊन त्याला विनयधर भिक्षू संघात सर्वश्रेष्ठत्व दिले. अग्र या पदवीने विभूषित केले. जन्मावरून कुणी उच्च किंवा नीच होत नाही. उच्चता किंवा नीचता कर्मावरून ठरत असते. ही गोष्ट सैद्धांतिक स्तरावर स्वीकारणे सोपे आहे, पण व्यवहारात आचरणे महाकठीण आहे. जो शुद्ध धर्माच्या मार्गाने जात असतो
तोच त्याला व्यवहारात उतरवू शकतो, आचरणात आणतो. जन्माने शूद्र मानला गेलेला उपाली कर्माने ब्राह्मण बनला, ज्येष्ठ श्रेष्ठ झाला, पावन पूजनीय बनला. कोणा एका हर्षुल्हासाच्या आवेगात महास्थवीर उपालीने हे उदान म्हटले: सद्धाय अभिनिक खम्म नवपब्बजितो नवो, मित्ते भजेय कल्याणे सुद्धा जीवे अतंदिते. श्रद्धापूर्वक गृहत्याग करून जो तरुण प्रव्रजित संन्यासी झाला आहे त्याने अशा कल्याण मित्राची संगत करावी, सहवासात राहावे, जो निरिच्छ निराल्स पवित्र जीवन जगता आहे. सद्धाय अभिनिक खम्म नवपब्बजितो नवो, संघस्मी विहर भिक्खू सिक्खेत विनयम बुधो. श्रद्धापूर्वक गृहत्याग करून ज्या युवकाने संन्यसत जीवन स्वीकारले आहे त्याने भिक्षू संघात राहत असता भिक्षुविनय म्हणजे भिक्षूंचे संन्यसत जीवनातील नियम समजून घेऊन आचरणात आणावे. सद्धाय अभिनिक खम्म नवपव्वजितो नवो, कप्पा कप्पेसु कुसलो चरेय अपुरखतो. श्रद्धापूर्वक गृहत्याग करून ज्या तरुणाने संन्यास घेतला त्याने योग्य काय आणि अयोग्य काय याचा पूर्ण विचार करून त्याप्रमाणे आचरण करीत धर्माचे पालन करावे. महास्थवीर उपाली स्वतः युवावस्थेत गृहत्याग करून श्रद्धापूर्वक भगवान बुद्धांसारख्या कल्याण मित्राच्या सहवासात राहिला. संघारामध्ये राहून भिक्षू जीवनातील आचरण नियम चांगल्या प्रकारे शिकला, निष्ठेने धर्माचरणाचे पालन केले आणि मुक्त झाला. तेच आचरण नियम हर्षोत्फुल्ल होऊन अर्हंत पद प्राप्त झालेला उपाली इतरे जनांना शिकवित राहिला. राजकुमारांनी टाकून दिलेल्या वस्त्राभूषणांच्या गठडीमुळे नापित उपाली धर्माचरणाची प्रेरणा मिळाली. विमुक्ती प्राप्त महास्थवीर उपालीची उल्हासित वाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यातच सर्वांचे मंगल सामावलेले आहे. भिक्षू उपालीने एका प्रसंगी भगवान बुद्धांच्या तोंडून धर्माची जी संक्षिप्त व्याख्या ऐकली ती सर्व मुमुक्षूंना सदैव मार्गदर्शक ठरेल. भगवान बुद्ध उपालीला म्हणाले: उपाली, जो धर्म ना संपूर्ण निर्वेदासाठी आहे, ना विरक्तीसाठी आहे, ना निरोधासाठी आहे, ना उपशमनासाठी आहे, ना अभिज्ञानसाठी आहे, ना संबोधीसाठी आहे, ना निर्वाणासाठी आहे, त्याबाबत नीट समजून घेतले पाहिजे की ना हा वस्तुतः खरा धर्म आहे, ना विनय ना हे शास्त्राचे बुद्धाचे अनुशासन आहे. ख्या अर्थाने धर्म त्यालाच म्हणता येईल. साधकांसाठी आचरणा आणाव्याचा विनय तोच असणार. कुठल्याही बुद्ध असणाऱ्या शास्त्राचे अनुशासन तेच असणार की ज्याविषयी साधकाने अनुभूतीद्वारे असे जाणून घ्याव्याचे आहे. हा धर्म समस्त लोकीय अनुभूतीच्या प्रती अकंपित होण्यासाठी म्हणजेच निर्वेद निर्माण करण्यास सहाय्यक आहे. सर्व दुःखांचे निर्मूलन करण्यात तसेच संपूर्ण इंद्रिय विषयांबाबत उदासीनता येण्यास सहाय्यक आणि सर्व विकारांचे उपशमन करण्यात सहाय्यक आहे. हा धर्म अशा अभिज्ञान प्राप्तीमध्ये सहाय्यक आहे की ज्यास जागृत करून साधक स्वतःमधील समस्त आस्त्रवांचे निर्मूलन करून स्वतःचे दर्शन करून घेतो. हा स्वयं आपली संबोधी जागृत करण्यासाठी मदत करतो आणि नित्य शाश्वत ध्रुव निर्वाणाचा साक्षात्कार करण्यात सहाय्यक होतो. तरच तो खरा धर्म आहे, नाही तर तो धर्म नव्हे. शुद्ध धर्म मापण्याची हीच एकमेव कसोट आहे. हाच खरा निकष होय. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.